शशांक माने हा त्याच्या आईसोबत एकटा विरारला राहत असतो. आज त्याच्या आईने त्याच्याकडे एक मागणी केली. शशांक, आज संध्याकाळी घरी येताना 2 हार घेऊन ये. आईने विचारले, का ग असं? अरे, उद्या आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे. तर आपल्या ताईच्या व बाबांच्या फोटोंना हार घालून त्यांची संमती घेऊन आपण उद्या जाऊया. तुला चालेल ना बाळा? आईचं मन आणि शशांक कसं मोडणार? हो. शशांकने हो सांगितलं व तो आपल्या कामाला निघून गेला. आज सुट्टीचा दिवस असल्याने ते दोघं एका नातेवाईकाच्या घरी मुलगी पाहायला जातात. मुलगी दिसायला सुंदर होती. त्या दोघांनाही मुलगी आवडते आणि काही दिवसातच शशांकचं लग्न होतं. पण रत्नाचे तिच्या इच्छेविरुद्ध शशांकशी लग्न झाले होते. मुलीच्या वडिलांकडून शशांकला हुंड्याच्या रूपात भरपूर वस्तू व दागिने मिळाले होते. आता रत्ना शशांकच्या घरी आली होती. खरं तर तिचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते, पण रत्नाचे लग्न तिच्या संमतीशिवाय झाले होते. मग लग्नाच्या रात्री शशांक खोलीत येतो आणि तो त्याच्या बायकोजवळ बसतो. तेव्हा रत्ना रागाने त्याला म्हणाली, मला तू एकटे सोडू शकतो का? हे ऐकून शशांकला खूप वाईट वाटते, पण तरीही त्याने हसरा चेहरा करत तिला म्हणतो, अरे एवढंच ना, मलाही समजत आहे की तू खूप दमली असशील. तुझ्यासाठी हे दूध आणलेलं आहे. सकाळपासून काही खाल्लं नाहीये, जरा दूध पिऊन घे. असं म्हणत शशांक खोलीतनं बाहेर जातो व हॉलमध्ये जाऊन आवाज न करता झोपतो. बेडरूममध्ये रत्ना विचार करते, अरे मी याला आज चक्क पहिल्या रात्री नकार दिला. हा भांडण करायचा सोडून हॉलमध्ये गुपचूप का निघून गेला? खरं तर तिने ठरवलं होतं की आज याच्याशी भांडण करावं आणि असंच भांडण करत भांडणाचं रूपांतर घटस्फोटात करावं आणि इथून निघून सुटकेचा श्वास घ्यावा. पण तसे काहीही घडले नाही. रत्नाला आता शशांकच्या घरी येऊन 10 ते 20 दिवस झाले होते. पण ती दिवसभर तिच्या रूममध्ये बसून सारखी तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत असायची आणि शशांकची आई दिवसभर घरातील सर्व कामं करीत असे. तीही कोणतीही तक्रार न करता. आजही तिने सर्वांसाठी जेवण बनवले होते. तरीही आईच्या चेहऱ्यावर सतत हास्य होते. शशांक ऑफिसमधनं सगळी कामं करून घरी यायचा, पण रत्ना त्याची कोणतीही दखल घ्यायची नाही की साधं त्याला पाणीही देत नव्हती. शशांक एक सुशिक्षित, समजदार व चांगला मुलगा होता. एका उच्चभ्रू कंपनीत तो कामाला होता. तिथेही त्याने आपल्या कारकिर्दीने व मनातील जिद्दीने कंपनीचं नाव उंचावर नेऊन ठेवलं होतं. त्यासाठी कंपनीकडून त्याला बरेचसे पुरस्कार देखील मिळाले होते. लग्न झाल्यावर शशांकच्या बॉसने त्याला बाहेरगावी फिरण्याचे हनीमूनचे 2 तिकीट पण दिले होते. पण रत्ना त्याला हातही लावू देत नव्हती व जवळ येऊ देत नव्हती. मग हनीमूनला जाणे कसे शक्य होईल हे शशांकला माहीत होते. त्यामुळे त्याने बॉसला ते तिकीट काही कारण सांगून परत केले होते. आता त्या दोघांच्या लग्नाला 1 महिना उलटून गेला होता, पण आजतागत ते दोघं कधीही एकत्र झोपले नव्हते. तसा पण शशांक खूप शांत स्वभावाचा होता. त्यामुळे तो आपल्या बायकोबद्दल कधीच काही बोलत नव्हता. तो ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन जायचा व आईसोबत जेवण करायचा, कारण त्याची बायको कधीही त्यांच्यासोबत जेवण करायची नाही. एव्हा ना कधी ती शशांक यायच्या आधीच जेवून घ्यायची. रत्नाला माहेरून स्कूटी पण हुंड्यामध्ये मिळाली होती. ती स्कूटी घेऊन रोज दुपारी तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात असे. जेव्हा शशांक ऑफिसमध्ये जायचा त्याच्या थोड्या वेळाने ती घरातनं निघून जायची व शशांक येण्याच्या आधी ती घरी येऊन बसायची. अशातच एक दिवस शशांक आज थोडा लवकर घरी आला, पण त्याने समोर पाहिलं तर काय की रत्ना त्याच्या आईला नाही नाही ते बोलत होती. अक्षरशः शिवीगाळ सुद्धा करत होती. त्याच्याकडनं आता सहन झालं नाही व त्याने रत्नाच्या एक कानात मारली. त्यावर शशांकची आईच त्याला ओरडली व बोलली की अरे ती अजून या घरामध्ये नवीन आहे. तिला जमवून घ्यायला व वातावरणाशी मिळतं जुळतं घ्यायला वेळ लागेल आणि बायकोवर हात उचलणे
हा काही एक चांगल्या नवऱ्याचं कर्तव्य नाही. खरं तर रत्नाला भांडणाचे निमित्तच हवे होते. पण विजयची आईही त्याच्याप्रमाणे शांत स्वभावाची व समजूतदार होती. त्यामुळे कधीही भांडण विकोपाला जात नव्हती. तिने रागाच्या भरात स्कूटी काढली व ती सरळ तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली आणि तिच्या बॉयफ्रेंडला म्हणाली, "आता मला त्या घरात एक क्षणही राहायचे नाही. आज त्या मूर्खाने माझ्यावर हात उचलला. हे चांगले केले नाही." तेव्हा तिचा बॉयफ्रेंड म्हणाला, "मी तुला खूप दिवसांपासून तेच सांगत आहे की तू माझ्यासोबत कुठेतरी दूर दूर पळून चल. पण आजकाल तू फक्त काही दिवसांनी जाऊ असं म्हणून ढकलाढकल करते." तेव्हा रत्ना तिच्या बॉयफ्रेंडला म्हणाली की मी आमच्या लग्नाच्या दिवशी तुझ्याकडे आले होते. तेव्हा तूच मला घरी पाठवलेस. यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणाला, "तूच सांग, आपण रिकाम्या हाताने किती दिवस जगू शकणार होतो? मी तुला पळून येताना काही पैसे व दागिने बरोबर घेऊन येण्यास सांगितले होते. पण तू रिकाम्या हातानेच आली होती. शेवटी नवीन ठिकाणी व नवीन जागी आपलं कसं आयुष्य सुरू करणार होतो? पैशाची गरज तर असतेच ना. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुझ्याजवळ येतो आणि तुला स्पर्श करतो तेव्हा तुझे नखरे सुरू होतात आणि तू म्हणते हे सगळं लग्नानंतर." तिच्या बॉयफ्रेंडने असे म्हटल्यावर रत्ना चिडली आणि म्हणाली, "हो, हे सगळं लग्नानंतरच चांगलं आहे. मी तुझीच तर होणार आहे. त्यासाठी मी माझ्या मूर्ख नवऱ्याला माझ्याजवळ सुद्धा येऊ देत नाही. तू त्याची काळजी करू नकोस. अजूनही मी कुवारीच आहे आणि लग्न होऊनही मी आजपर्यंत त्या मूर्खासोबत एक रात्रही झोपले नाही. कारण मी फक्त तुझ्यावर प्रेम करत आहे. आता मी तुझ्याशीच लग्न करणार आहे आणि तू माझ्या गळ्यामध्येच मंगळसूत्र घाल. मग मी पूर्णपणे तुझीच होईल. मग तुझ्या इच्छेनुसार माझ्यावर दिवस-रात्र प्रेम करशील." त्यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणतो, "ठीक आहे, मी तुझ्याशीच लग्न करेल. पण तू आज रात्री किमान 5 लाख तरी घेऊन घरनं ये. हॉटेलचा पत्ता मी तुला देत आहे. रात्री ह्या हॉटेलच्या पत्त्यावर तू पैसे घेऊन नक्की येशील." तीही म्हणते, "हो, त्या घरात माझा श्वास गुदमरत आहे. मी तुझ्याकडेच येईल. पण माझ्या मूर्ख नवऱ्याकडनं एवढे पैसे कुठे असतील? उलट माझ्या वडिलांनी त्याला जे हुंड्याचे पैसे दिले तेही तो घेत नव्हता आणि माझ्या वडिलांनी त्याचं काहीही ऐकलं नाही व त्याला ते पैसे दिले आहेत. ते पैसे तर त्याने कपाटात ठेवले आहे. पण तू काळजी करू नको. मी कसे तरी त्याच्याकडनं कपाटाची चावी काढेल व दागिने तर माझ्याजवळच आहे. ते दागिनेही घेऊन येईल. चल, आता मी निघते." असं म्हणून रत्ना घरी आली. शशांक काळजीने तिला विचारतो, "अगं, कुठं गेली होतीस?" पण त्यावर रत्ना त्यांच्याशी भांडू लागते व त्यांना वाटेल ते बोलते. पण ते दोघंही तिच्या काळजीत असतात आणि तिला काहीही न बोलता अगदी शांत राहतात. ती त्यांना वाटेल ते बोलते, पण ते दोघंही शांत असतात. काही बोलत नाही. यावर चिडून रत्ना आपल्या खोलीत जाते व धाडकन दार बंद करून घेते. बऱ्याच वेळाने रत्नाची सासू जेवण बनवते व शशांकला सांगते की रत्नाला जेवणासाठी बाहेर घेऊन ये. आज आपण सर्व मिळून सोबतच जेवण करू आणि रत्नाचा गैरसमजही दूर करूया. त्यावर शशांक त्याच्या खोलीत जातो व रत्नाला जेवणासाठी आग्रह करू लागतो. त्यावर रत्ना त्याला चिडून म्हणत आहे, "नाही, मी बाहेरनंच खाऊन आली आहे आणि मला तुमच्यासारख्यांच्या घरामध्ये सुद्धा राहायचं नाही. मला माझ्या कपाटाची चावी हवी आहे. मला त्याच्यातनं काहीतरी सामान काढायचं आहे." शशांक काहीही संकोच न करता तिला सरळ कपाटाची चावी देतो व शांतपणे सांगतो, "ठीक आहे, तू तुझे काम कर, पण आईसाठी 2 घास खाण्यासाठी तरी बाहेर ये." असं म्हणून तो बाहेर निघून जातो. ती दार बंद करून आता कपाट उघडते. तिला दिसते की तिच्या वडिलांनी हुंड्याची दिलेली रक्कम जशीच्या तशी आहे आणि सर्व दागिनेही तिथेच ठेवलेले आहेत व त्यासोबत एक चिठ्ठी आहे. रत्ना ती चिठ्ठी पाहून वाचू लागते. त्यात लिहिलेले होते, "प्रिय पत्नी, मला आणि तुझ्या वडिलांना माहीत आहे की तुझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. पण तुझ्या वडिलांना बाहेरून कळले होते की ज्याच्यावर तू प्रेम करते आहे त्याचे आधीच लग्न झालेले आहे व तो अशाच प्रकारे अनेक मुलींना फसवत आहे. पण तुझे वडील तुला त्या मुलाबद्दल काही सांगू शकले नाही, कारण त्यांना माहीत होतं की प्रेमाची नशा नेहमीच आपल्या माणसांना अनोळखी आणि परक्यांना आपले बनवते. म्हणूनच तुझे वडील माझ्यासमोर हात जोडून म्हणाले,
माझ्या मुलीची नेहमी काळजी घ्या. आणि मला खात्री होती की चांगला नवरा होण्याचा मान मला मिळाला या नाही मिळाला, पण एक चांगला जावई होण्याचा मान मला तुझ्या घरच्यांकडून नक्कीच मिळत राहील. हुंड्यात मला मिळालेले पैसे आणि सोन्याचे दागिने मी तुझ्या कपाटात ठेवले आहे, कारण मला हुंडा या नावानेच तिरस्कार होत असतो. या हुंड्यामुळेच मी माझी बहीण आणि माझे वडील गमावले आहे. आणि माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द देखील हेच होते की कोणत्याही मुलीच्या वडिलांकडून 1 रुपयाही हुंडा घेऊ नकोस. आणि त्या चिठ्ठीत असेही लिहिले होते की तू माझ्यापासून मुक्त आहेस. तुला वाटेल तिकडे तू जाऊ शकते. सोबत घटस्फोटाचे पेपरही त्यात होते, ज्यामध्ये मी आधीच सह्या केलेल्या आहेत. जेव्हा तुला वाटेल की या मूर्ख माणसासोबत तू राहू शकत नाही, तेव्हा तू सुद्धा या घटस्फोटाच्या पेपरवर सही कर व तुझे पैसे व दागिने घेऊन जाऊ शकतेस. पण याबद्दल घरात माझ्या आईला काहीही सांगू नको. कदाचित तिला हे सहन होणार नाही. रत्ना आता ती चिठ्ठी वाचून खूप अस्वस्थ झालेली असते. इच्छा नसतानाही तिच्या नवऱ्याचे शब्द तिच्या मनाला भिडलेले असतात. आता तिला तिच्या नवऱ्याचे न दिसणारे प्रेमसुद्धा जाणवू लागले होते. ती ढसाढसा रडू लागते व तिला आतापर्यंत केलेल्या तिच्या कृत्याचा पश्चाताप व्हायला लागतो की तिने कशाप्रकारे त्याच्या आईचा व त्याचा अपमान केलेला असतो. प्रत्येक वेळी ते दोघं तिला समजून घेत होते. आणि त्या चिठ्ठीतील शेवटचे शब्द तर तिच्या खूपच काळजाला भिडले होते, कारण त्यात लिहिले होते की तू माझ्यावर प्रेम कर किंवा नको करू, पण मी शेवटपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन. आता निर्णय फक्त तुझ्या हातात आहे. हे वाचून आता तिचे अश्रू अनावर होत होते. आणि अचानक मोबाईलवर तिच्या बॉयफ्रेंडचा कॉल आला. तेव्हा रागाच्या भरात तिने फोन बंद केला आणि फोनचे सिम काढून तोडले. आता तिला समजले होते की ज्याच्यावर ती खूप प्रेम करते तो फक्त पैशासाठी तिचा वापर करत होता आणि त्याला तिची फसवणूक करायची होती. आणि ज्याने तिच्यावर खरोखर प्रेम केले होते तो तिचा नवरा होता, ज्याने माझ्या वडिलांना आदर करण्यासाठी माझ्याशी लग्न केले आणि त्यांना माझा बॉयफ्रेंड आहे हे माहीत असूनसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत आहे. मी माझ्या नवऱ्याचे प्रेम का समजू शकले नाही या विचारातच ती रडत राहिली. मग तिने सर्व सामान जसेचे तसे कपाटात ठेवले व रडत रडत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तोपर्यंत शशांक ऑफिसला निघून गेला होता. आज तिने निर्णय घेतला होता की मी शशांकची एक चांगली नववधू बनून दाखवल. आज ती साडी घालून तयार होती. आतापर्यंत ती तिच्या मनाला वाटेल तसे वागत होती व कपडे घालत होती, कारण की शशांकच्या आईचा व शशांकचा तिला काहीही विरोध नसायचा. ती मुक्तपणे तिच्या मनाप्रमाणे वावरत होती. पण आज तिला त्या घराची सून म्हणून मिरवायचे होते, म्हणून तिने आज छान प्रकारे साडी घातली व थेट स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरामध्ये देवपूजा करून सासूबाईंना प्रणाम केला व सांगितलं की आई, आज तुम्ही आराम करा, सर्व स्वयंपाक मी करते. अशा प्रकारे तिने स्वयंपाकघरातलं सर्व काम आटपून शशांकचा टिफिन तयार केला व शशांकला फोन करून विचारलं की तुमचे ऑफिस कुठं आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. शशांक इकडं घाबरला की हिला अचानक ऑफिसला का यायचं आहे, घरामध्ये असं अचानक झालं तरी काय. त्याने प्रश्नांचा भडीमार केला, पण तिने फक्त ऑफिसचा पत्ता द्या एवढंच बोललं. त्यावर शशांकने तिला पत्ता सांगितला. अर्ध्या तासातच ती स्कूटी घेऊन शशांकच्या ऑफिसमध्ये पोहोचली. एव्हाना शशांकही कॅबिनमधनं बाहेर आला होता. समोर बघतो तर रत्ना उभी होती. तिच्या हातात त्याचा टिफिनचा डबा होता. तो लगबगीनं बाहेर आला व तिला विचारू लागला, अगं अचानक झाले तरी काय आणि तू इथे कशी? यावर तो गोंधळला होता, पण ती शांतपणे म्हणाली, शशांक, मी आजपर्यंत जे काही तुझ्याशी वागले व तुझ्यासोबत केले त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. तू मला क्षमा करू शकशील? शशांक अजूनही गोंधळातच होता. त्याला काहीही कळालं नव्हतं की नेमकं हिला झालं तरी काय. आता तर तिने भरल्या डोळ्याने चक्क शशांकला मिठी मारली होती. सगळा ऑफिस स्टाफ हे बघून थक्क झाला होता आणि सगळ्यांना आनंदही झाला होता. त्यामुळे त्यांनी टाळ्यांचा गजर सुरू केला. टाळ्या वाजत असतानाच रत्ना भानावर आली व लाजू लागली. तेव्हा शशांकला प्रसंगावधान साधून
तिला केबिनमध्ये नेले. बाहेर घडलेला प्रसंग सरांनी कॅमेऱ्यातनं बघितला होता. त्यांच्याही पारखी नजरेने ओळखलं होतं की शशांकच्या आयुष्यात चाललंय तरी काय. त्यामुळे आता त्यांनी शशांकला हनीमूनचे तिकीटं वापस करण्याचा निर्णय केला. शशांक रत्नाला विचारू लागला की अगं काय झालं आहेस, तू रडत का आहेस. एवढ्यात त्यांचा पिऊन येऊन शशांकला म्हणाला, सर, मोठ्या साहेबांनी तुम्हाला व मॅडमला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं आहे. तेव्हा ते दोघंजणं सरांच्या कॅबिनमध्ये जातात. तेव्हा सरांनी त्यांना अभिनंदन केलं व लग्नाच्या शुभेच्छा देत म्हणाले की तुमचा राहिलेला हनीमून आता तुम्ही नक्की करून या व शशांकला 1 महिन्याची रजासुद्धा दिली. पण शशांक कामाच्या बाबतीत अगदी दक्ष होता. त्यावर तो म्हणाला की सर, माझ्या हातात आत्ताच प्रोजेक्ट दिलेला आहे, त्याचं तरी काय. पण सरांनी शांतपणे सांगितलं की तू काळजी करू नको, इतर मंडळींना मी तुझं काम करण्यास सांगतो. आता मात्र तू तुझ्या पार्टनरला हवा तसा योग्य वेळ द्यायला हवा. आणि ते दोघं आनंदात घरी गेले. ही आनंदाची बातमी त्याने आईला सांगितलं. आज आईलाही खूप आनंद झाला होता, कारण की रत्नामधील झालेला बदल आता त्यांनाही जाणवला होता. पण आईची काळजी मात्र त्याला सतावत होती, कारण की तो गेल्यावर आईचं काय. त्यामुळे आईने सांगितलं, तू काळजी करू नको, मी काही दिवस मावशीच्या इथे थांबेल. असं म्हणत त्याने आईला त्याच्या मावशीकडं सोडले व तो रत्नासोबत त्याच्या आयुष्याच्या एक नव्या प्रवासासाठी निघाला. तर मित्रांनो, यामध्ये शशांकने घेतलेला निर्णय, संयम व समजदारपणा तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.